नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनेलमध्ये स्वागत. पोलीस भरती संदर्भात आपण मार्गदर्शन करत आहोत. परभणी जिल्ह्याची आपण प्रश्नपत्रिका सोडवत आहोत आणि त्यातील 72वा जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. गटात न बसणारी संख्या कोणती? आता ह्या दिलेल्या संख्या आहेत त्यांचं निरीक्षण केलं तर 61, 63, 67, 71, 81, 91, 103, 101 या सर्व संख्या विषम संख्या आहेत. आता मूळ संख्या जर म्हणावं तर काही संख्या यातल्या मूळ संख्यासुद्धा आहेत. 67 ही मूळ आहे, 61 मूळ आहे, 73 मूळ आहे, परत 103 ही मूळ आहे, 101 ही मूळ संख्या आहे. मग 63, 81, 91 राहिल्या म्हणजे मूळ संख्येची सुद्धा कसोटी बसत नाही. मग आपल्याला एकच कसोटी लावायला पाहिजे, ती म्हणजे सर्व संख्या विषम आहेत पण त्यातील एकच संख्या अशी आहे की ती वर्ग संख्या आहे. 9चा वर्ग 81 म्हणून 81 ही गटावेगळी संख्या आहे. पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण? महात्मा गांधीजी यांनी सत्याग्रहाचा जरी पायंडा पाडला असला तरी महात्मा गांधींचे पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावे यांना ओळखले जाते. हे नेहमी लक्षात ठेवायचे की आचार्य विनोबा भावे यांचे पहिले, महात्मा गांधींचे पहिले सत्याग्रही विनोबा भावे आहेत. महात्मा गांधी यांनी केलेला पहिला सत्याग्रह कोणता? हा भारतातील असा अर्थ घ्यायचा, कारण महात्मा गांधीजींनी पहिला सत्याग्रह हा दक्षिण आफ्रिकेत केला, पण इथं मात्र आपण समजायचं भारताशी संबंधित आहे. व भारतात पहिल्यांदा महात्मा गांधीजींनी सत्याग्रह केला तो चंपारण इथे केला. तो निळीच्या शेतीशी संबंधित आहे. इंग्रज लोक आपल्या शेतकऱ्यांना किंवा शेतमजुरांना निळीची शेती करून घ्यायचे आणि त्याचा पगार खूप कमी द्यायचे. म्हणून त्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी, चंपारण येथील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी महात्मा गांधीजींनी या शेतकऱ्यांच्या मदतीने पहिला सत्याग्रह केला होता. WTO चा लॉंग फॉर्म काय? WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. पहिलाच पर्याय बरोबर आहे. बाकीच्या पर्यायांचा विचार करायची गरज नाही. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच WTO हे लक्षात ठेवा. 76वा प्रश्न आहे. परभणी जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहेत? पोलीस भरतीशी संदर्भात प्रश्न असल्यामुळं आपल्याला त्याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे. परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 20 नाही, 18 नाही, 21 नाही, 19 पोलीस स्टेशन आहेत. हे लक्षात ठेवा. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 साली झाला. हा कायदा कशाशी संबंधित आहे? फसवणुकीशी नाही, सायबर गुन्ह्याशी संबंधित डिजिटल व्यवहार जे होतात त्यासंबंधी हा कायदा आहे. लक्षात ठेवा. सायबर कॅफे नाही, बँक कामाकरिता नाही. 125चे 12% अधिक 200चे 13% वजा 50चे 12% असे आहे. 125चे 12% म्हणजे 15 आले. 15. 200चे 13%, 13 दोन्ही 26 आले. यांची बेरीज करायची. 6 आणि 5 11, 2 1 3 1 4 41 आलं. आणि वजा 50चे 12% म्हणजे 6 वजा करायचे. 41मधनं 6 गेले, राहिले 35 म्हणजे पर्याय ए आला. गायरान या शब्दाचे लिंग ओळखायचे. आता एक लक्षात घ्यायचं, गाय आणि रान यांच्यापासून गायरान हा जोड शब्द तयार झाला. ज्यावेळी जोड शब्द तयार होतो त्यावेळी दुसरा जो शब्द आहे त्याचे लिंग पकडायचे. म्हणजे रान, ते रान म्हणजे नपुंसक लिंगी समजायचे. म्हणून हा पर्याय क्रमांक बी लक्षात ठेवायचं.
केसरी वृत्तपत्र कोणाशी संबंधित आहे? केसरी वृत्तपत्र हे लोकमान्य टिळकांनी चालू केलं, त्यामुळं त्यांच्याशी संबंधित आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी आहे, हे लक्षात ठेवायचं. जय जवान जय किसान या महान घोषणेचे जनक कोण? स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची ही घोषणा आहे, त्यामुळे महात्मा गांधी या घोषणेचे जनक असणार नाही. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आहेत, पण त्यांनीसुद्धा ही घोषणा दिली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले आणि त्यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली. जालियनवाला बाग हत्याकांड जगप्रसिद्ध आहे. तो कुठे घडला हे आपल्याला माहिती पाहिजे. पटनामध्ये घडला का? नाही. लुधियानामध्ये घडला का? नाही. हरियाणामध्ये घडला का? नाही. जालियनवाला बाग हत्याकांड हा अमृतसर या ठिकाणी घडलेला आहे. ती बाग अमृतसर या ठिकाणी आहे. पूजा हिचा जन्म रविवार दिनांक 1 डिसेंबर 1996 रोजी झाला. तर पूजाचा 9वा वाढदिवस कोणत्या वारी येईल हे लक्षात ठेवायचं आहे. आता अशा वेळी काय करायचं की लीप वर्षे कुठे कुठे येतात बघायचं. आता 1 डिसेंबर 1996ला तिचा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी तो रविवार आहे. मग 97ला सोमवार असणार, 98ला मंगळवार, 99ला बुधवार. आता हे लीप वर्ष आलं. 2000ला बुधवार नंतर गुरुवार शुक्रवार आला. 2001ला शनिवार, 2002ला रविवार, 2003ला सोमवार, 2004ला 2 दिवस पुढे मंगळवार बुधवार आणि 2005ला गुरुवार. म्हणजे 2005ला तिचा 9वा वाढदिवस येतो आणि तो गुरुवारी येतो. बघा, हा पहिला वाढदिवस, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा असं मोजायचं आपण. उत्तर चुकत नाही. त्यामुळं लीप वर्ष आलं की 2 दिवस पुढे घ्यायचं. लीप वर्ष नसेल तर पुढचा दिवस घ्यायचा. एका वस्तूची किंमत 3000 रुपये आहे. त्या वस्तूवर 10% सूट दिली, म्हणजे 3000ला 10%नं गुणायचं. गुणल्यानंतर 300 येईल, म्हणजे 300 सूट दिलं. मग 3000 वजा 300 बरोबर 2700 त्या वस्तूची किंमत येईल. या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील या प्रश्नांचा एपिसोड संपलेला आहे. पुढचा आणि शेवटचा एपिसोड आपण पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.